यंदाच्या मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने अनेक पिकांना फटका बसला, तर पाण्याचा लवकर निचरा न झाल्याने योग्य वेळेवर शेतीची मशागत होऊ शकली नाही. यामुळे अनेक पिकांचे उत्पादन घटल्याचे चित्र आहे. यावर्षी रमजान महिना काहीसा फेब्रुवारी महिन्यात आल्याने टरबूज पिकाला मागणी असूनही बाजारात टरबूज नसल्याने भाव गगनाला भिडले आहेत. येवले तालुक्यातील नागडे येथील शेतकरी समाधान साताळकर यांनी आपल्या 4 एकर क्षेत्रात मॅक्स क्वालिटीचे उत्पादन घेतल्याने त्यांना लॉटरी लागली आहे. एक्सपोर्ट क्वालिटीचे उत्पादन घेऊन त्यांनी आपल्या 4 एकर टरबूज शेतीतून लाखो रुपये कमावले आहेत. याचा ग्राउंड रिपोर्ट घेतलाय. हा लवकर सुरू झाल्याने या ठिकाणी टरबूज पिकाला मोठ्या प्रमाणावर जे आहे मागणी आहे आणि त्यामुळे मार्केटमध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर टरबूजाचे जे भाव जे आहे ते देखील वाढलेले आहे. आपण आहोत या ठिकाणी नागडे येथील शेतकरी आहे समाधान साताळकर त्यांच्या शेतामध्ये आहोत. त्यांनी या ठिकाणी 4 एकर क्षेत्रामध्ये त्यांची टरबूजाची वाढी लावलेली आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता का त्यांचे ज्या मोठे जे आहे कामगार आहेत. आता त्यांनी जे आहे एक्सपोर्ट क्वालिटी या ठिकाणी निर्माण केलेली आहे. मॅक्स ही क्वालिटी त्यांनी आपल्या शेतामध्ये लावलेली आहे आणि सध्या त्यांनी आपल्या या क्षेत्रामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणावर बॅग जे आहे भरलेले आहे. जवळपास एक पीस जे आहे टरबूजाचं ते जवळपास जे आहे 3 ते 4 किलोच्या आसपास आहे आणि त्यामुळे आज या ठिकाणी हा काढलेला माल मोठ्या प्रमाणावर जो आहे ते वाहतुकीसाठी भरला जात आहे. आणि शेतकरी आहे आपल्यासोबत समाधान साताळकर त्यांनी या ठिकाणी या पिकाचं जे आहे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलेलं आहे. निश्चितच त्यांना आनंद आहे कारण भाव चांगला आहे. काय आज तुमची जी आहे प्रतिक्रिया आहे? आज जे काय आहे आम्ही साधारण 15 डिसेंबरला लागवड केली होती. तर जे पीक 55 ते 60 दिवसामध्ये येतं त्याला आता 70 दिवस लागले थंडीमुळे. पण भाव चांगला भेटला त्याच्यामुळे आम्ही समाधानी आहोत आणि माल पण आमचा चांगला उत्पन्न भेटलं. आता जर बघितलं सर्वसाधारण शेतकरी म्हणते आमचं ॲव्हरेज कमी त्याच्यामागं मॅनेजमेंट नियोजन राज्य आहे त्याचं. आम्ही खर्चही तसं केला. खर्च केला तर माल पण निघतो आणि माल भाव आहे आणि माल नसला तर काय मग. त्याच्यामुळं माल काढला मग भाव पण आम्हाला भेटला. आम्ही समाधानी बाकी काय. मला हे सांगा 1 एकर क्षेत्रामध्ये हे जी लागवड आपण करतो त्याला साधारणपणे किती खर्च येतो? पूर्ण जर खर्च धरला तर 80,000 ते 1 लाख रुपये खर्च 1 एकरला येतो पूर्ण. अच्छा. आणि लेबर, फवारणी, मल्चिंग, ड्रीप, शेती तयार करणे, कोंबड खत टाकणे सर्व हे सगळं जे एकंदरीत आपण जर बघितलं तर तुम्ही जे आहे मल्चिंग या ठिकाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यावरच हे सगळं पीक घेतलेलं आहे. साधारणपणे जवळपास किती काळ लागला याच्यासाठी? हे पीक तसं आहे ना 60 दिवसात येतं. अच्छा. पण थंडी असल्यामुळे 70 दिवस लागले. अच्छा. आणि बदलत्या या हवामानाचा काही परिणाम झाला का त्याच्यावर? खूप परिणाम झाला. अच्छा. आता 4 एकरमध्ये 1.25 टन माल निघायला पाहिजे. अच्छा. तर तो 50 ते 60 टन माल निघाला. अच्छा. पण भाव जिकडं 8-10 भेटतो तिकडं 22-25 असल्यामुळं आज आनंद आहे. म्हणजे एकंदरीतच तुमच्या कुटुंबामध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे. आणि त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी पीक तर मोठ्या प्रमाणात घेतलेलं आहे. साधारणपणे सरासरीपेक्षा उत्पादन जरी कमी असले तर तुम्हाला जो आहे भाव चांगला सापडलेला आहे. एवढं 4 एकर क्षेत्र लागवड करणं हे डेअरिंगच लागत. अच्छा. बाकी म्हणायचे एवढे लावले. अच्छा. पारंपरिक आपले जे पिकं राहते गहू मक्का, गहू करून द्या म्हणे, मक्का करून द्या, ठोक पैसा. त्याच्यात काय होतं? अच्छा. म्हणजे तुम्ही पारंपरिक शेतीला फाटा देऊन या ठिकाणी टरबूजाचं पीक तरकारी आहे तो तरक्की आहे. अच्छा. म्हणजे शेवटी जे आहे आपण जर डेअरिंग ज्याला आपण म्हणतो ते महत्वाचे आहे. आता मला सांगा मराठवाडा विदर्भामध्ये पारंपरिक पीक घेतले जाते किती सुधारले. अच्छा. म्हणजे अधोगतीच आहे. तरकारीमध्ये ओळखलं पाहिजे माणसाने. अच्छा. तरकारी पिका घेतल्यानंतर तरक्की होती, त्याशिवाय तरक्की होणार नाही. आणि ते पण थोडं ज्याचा त्याचा एक अभ्यास राहतो, अंदाज राहतो भाव कधी भेटेल कधी नाही. नाहीतर आता माझा भाव बघून पुढच्या वर्षी सगळ्यांनी टरबूजच लावायचे आणि मग परत मला म्हणायचं सांगितले का असं नाही. मागच्या वर्षी मी खरबूज केले होते 4 एकर, यावर्षी टरबूज केले 4 एकर. अच्छा. पुढच्या वर्षी जास्तीचा एक अंदाज राहतो, अभ्यास राहतो, तेवढ्या दिवसात शेती करतो आपण त्याच्यावर. मला हे सांगा आता ही जी आहे पारंपरिक शेतीपेक्षा टरबूजाचं पीक जे आहे वेगळं आहे आणि हे लावण्यापूर्वी त्याचा काही अभ्यास केलाय का तुम्ही? कसं आहे लावण्यापूर्वी ज्यांनी पहिल्या वेळेस लावलं त्यांनी अभ्यास केलाच पाहिजे. पण आम्ही पहिले पण टरबूज लावलेलं होतं, त्याच्यामुळे टरबूज पण लावलं होतं, टमाटर लावतो, त्याच्यामुळे आम्हाला अनुभव आहे. तरी पण मी म्हणजे आपलं जे येवल्याचे तिरुपती आग्रे कृषी सल्लागार त्यांचं स्टेटमेंट होती, त्यांचं पण सहाय्य चांगलं झालं.
त्याच्यामुळं माल पण चांगला आला. म्हणजे एकंदरीतच कृषी अधिकारी आहे त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी या ठिकाणी आपल्या या शेतामध्ये जे आहे टरबूजाचं पीक घेतलेलं आहे आणि त्यामुळे त्याचा फायदाही त्यांना निश्चित झालेला आहे आणि त्यामुळे चांगल्या प्रकारचा भाव जो आहे त्यांना सापडलेला आहे. या ठिकाणी ज्यांनी हा माल खरेदी केला ते व्यापारी या ठिकाणी सरफराज अत्तार मनियार हे आपल्यासोबत आहेत. मला वाटतं तुम्ही जे आहे तुमच्याशी खाजगी चर्चा झाली, तुम्ही पिंपळगाव बसवंताचे आहात. काय कारण आहे का नेमका यंदाच्या मोसमामध्ये टरबूजाला एवढा भाव आहे? आम्ही तर कांद्याचे मुळात व्यापारी आहे. कांदा आम्ही दुबईला पाठवतो, एक्सपोर्ट करतो. पण यंदा काय झालंय, रमजान अर्ली आल्यामुळे एकतर डोमेस्टिक मागणी वाढली आहे आणि कारण की ते थंडीमुळे पीक घेता येत नाही. बऱ्याच ठिकाणी माल तयार झालेला नाही. आम्ही जळगावला पण चेक केला, जळगावला माल आहे आणि साऊथला सोलापूर साईडला कर्नाटकला माल आहे. पण आपल्या भागामध्ये माल दिसत नव्हता आम्हाला. समाधान भाऊचा माल आम्हाला एक्सपोर्टला आहे. त्यांची क्वालिटी पॅरामीटर चांगला दिसला आम्हाला, आम्ही परचेस केला. दुसरी गोष्ट अशी आहे का आमची कांद्यापेक्षा डिमांड दुबईवाले कलिंगडला देत आहे रमजानमुळे. आणि दुसरी गोष्ट अशी का दुबईला जे आहे ना, इराणचं बंदी घातल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर थोडंसं त्यांचं माल दुबई आणि गल्फमध्ये कमी झालं. त्याचंही कारण असं आहे का डिमांड दुप्पटीने वाढली. म्हणजे एकंदरीत ते कांद्याचे व्यापारी आहे, परंतु आपण जर बघितलं तर यंदाच्या मोसमामध्ये थंडीचं वातावरण होतं आणि त्यामुळे पीक जे आहे उशिराने मार्केटमध्ये येत आहे, बाजारामध्ये येत आहे आणि त्यामुळे भाव चांगला आहे आणि पर्यायाने त्याला मागणीसुद्धा आहे. आणि म्हणून त्यांनी निर्णय घेतला का आपण जे आहे टरबूजाचं पीक जे आहे, उत्पादन जे आहे त्या ठिकाणी विकत घेऊन त्याला एक्सपोर्ट क्वालिटी जे आहे निर्माण करून देऊ. आणि म्हणून त्यांनी थेट जे आहे समाधान साताळकर यांच्याशी संपर्क साधून आज या ठिकाणी प्रत्यक्ष त्यांनी तो माल देखील खरेदी केलेला आहे. आपल्यासोबत आहेत प्रगतशील शेतकरी आहेत नागड्याचे भावसार, भरत भावसार. त्यांनीसुद्धा यापूर्वी टरबूजाची शेती केली होती. वेगवेगळे प्रयोग जे आहे आपल्या ते शेतामध्ये करत असतात. आज या ठिकाणी एकंदरीतच चांगल्या प्रकारचं भरघोस उत्पादन या ठिकाणी आहे. काय कारण आहे नेमकं त्याचं? समाधान भाऊंनी हा जो प्रयोग केला त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. कारण की शेतीमध्ये काळानुसार बदलणं फार गरजेचं आहे. पारंपरिक पिकाला फाटा देऊन आपण काहीतरी नवीन प्रयोग शेतीत केलेच पाहिजे. मी पण माझ्या शेतामध्ये यावेळेस अद्रक लावलेला आहे. अद्रकमध्ये माझी आता मिरची आहे. मिरचीला बी खूप चांगला भाव आहे. आज माझी मिरची 80 रुपये किलो गेली. 2 क्विंटल मिरची होती. म्हणजे प्रत्येक तोडा आमचा 4-5 क्विंटल नेतो आहे एकरामध्ये. काय होतं आहे, शेतीत पारंपरिक पिकं लावून धरण्यापेक्षा असे काही जर कधी तुम्ही बदल केले आहे, यात रिस्क फॅक्टर आहे. दरवर्षीच पैसा होतो असं काही नाही. लॉकडाऊनमध्ये माझे टरबूज होते, तर त्यावेळेस लॉकडाऊनमध्ये विकता नाही आले, नुकसान झाले. पण शेती हा व्यवसाय असा आहे का त्याच्याकडं आपण वेगळ्या अँगलनी बघणे आणि वेगवेगळे प्रयोग करत राहणे, का जेणेकरून आपल्या कष्टाला यश हे मिळतंच. करणं गरजेचं आहे. नवीन नवीन प्रयोग करणे गरजेचे आहे. ही काळाची गरज आहे. समाधान भाऊची मी परत एकदा अभिनंदन करतो. त्यांनी खूप चांगला निर्णय घेतला. 2 पैसे त्यांना टरबुजामध्ये मिळाले. म्हणजे बदलत्या काळानुसार या ठिकाणी आपल्या शेतामध्ये वेगळ्या प्रकारचं उत्पादन घेऊन त्या ठिकाणी प्रयोग करणं आवश्यक असल्याची बाब या ठिकाणी भावसार यांनी जे आहे व्यक्त केलेली आहे. न्यूज लोकतंत्र 18साठी हुसैन शेखसह अय्यूब शहा, नागडे.